आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, उद्या आहे 22 जून 2026 सोमवार। उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला भयंकर स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। हवामान खात्याने राज्यातील 20 ते 25 जिल्ह्यांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा उद्या, परवा 22, 23 आणि 24 जून रोजी दिला आहे। तर मित्रांनो, राज्यातील वातावरण बदलायला आता सुरुवात झाली आहे। मागच्या काही तासांमध्ये बहुतांश भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे आणि उद्यापासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मोठे जोरदार पावसाचे असतील। तर मित्रांनो, जाणून घेऊयात उद्या पाऊस होणाऱ्या भागांची नावे, पण त्यापूर्वी व्हिडिओला पूर्ण बघा, माहिती अतिशय महत्त्वाची आहे। आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 22 जून रोजी सोमवारी आपल्याला संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच इकडे विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये उद्या म्हणजेच 22 जून रोजी सोमवारी आपल्याला दुपारनंतर आणि रात्री दरम्यान मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, हा पाऊस 22, 23, 24 आणि 25 जून रोजी सलग 4 ते 5 दिवस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। सर्वत्र पाऊस होणार आहे। महाराष्ट्रातील एकही गाव या दरम्यान पावसावाचून वंचित राहणार नाही। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्राच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या भागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात पुढील 12 तासांच्या आत मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। सर्वत्र हा पाऊस विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह होईल। कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस मोठा मुसळधार पाऊस होईल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो भाग आहे दाभोळ, चिपळूण, खेड, जयगड या भागात मंडणगड, महाड, भारदखोल, माणगाव, भोर, जेजुरी, सासवड, लवासा, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पौड, सासवड, कडगाव, दौंड, त्यासोबतच पेन, अलिबाग, उरण, लोणावळा, चाकण, पाबळ, शिरूर, कर्जत, मंचर, परनार या परिसरात देखील उद्या मोठा पाऊस होईल। तसेच इकडे उल्हासनगर, नवी मुंबई, मुरबाड, अंबी, जुन्नर, आळेफाटा, पारनेर, त्यासोबतच शहापूर, वाडा, सफाळे, वसई विरार, लहालवाडी, अकोले, संगमनेर, तसेच घोटी, कोडाला, जवाहर, बोईसर, डहाणू, त्र्यंबक, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, त्यासोबतच कोडोली, पेठ, दिंडोरी, चांदवड, मनमाड, वापी, वलसाड, खरगाव, सपुत्रा, सताना, मालेगाव, तसेच नामपूर, सुबेर, अहवा, चिखली, साखरी, पिंपळनेर, त्यासोबतच वायरा, बरडोली, नवसारी, नवपूर, मंडवी आणि सुरतच्या भागात देखील, त्यासोबतच इकडे चिमठाणे या परिसरात देखील आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यात सर्वत्र आता उद्यापासून पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, इकडे बारामती झालं, करमाळा, फलटण, लोणंद, लासूरने, इंदापूर, त्यासोबतच श्रीगोंदा, जामखेड, शिरूर, कुटेपाळ, कडा, जामखेड, पाटोदा, पारनेर, अहिल्यानगर, पाथर्डी, त्यासोबतच शिरूर, कासार, गेवराई, भगूर, पैठण, घोडेगाव, राहुरी, तसेच लोणी, श्रीरामपूर, गंगापूर या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पाऊस येत्या काही तासात सुरू होईल। वैजापूर, देवळी, पाळुंबरी, तसेच कन्नड, पिसोर, नांदगाव, चाळीसगाव,
शेवगाव, पाचोरा, माळेगाव तसेच अरणी, पारोळा, धुळे, अंमळनेर, भुसावळच्या भागात देखील आपल्याला अवघ्या 4 ते 5 तासांमध्ये वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल मित्रांनो। तसेच आपण इकडे विदर्भाच्या काही गावांमध्ये पाहूयात। आपण या ठिकाणी बघू शकता अकोट, अचलपूर, अंजनगाव, त्यासोबतच विदर्भाचा आसपासचा भाग देखील मोठा पावसाचा असणार आहे। 22, 23, 24 जून दरम्यान या सर्वत्र परिसरात मोठा पाऊस होईल। मोर्शी, वरुड, नरखेड, त्यासोबतच पांढुर्णा, तलवा, मुलताई या भागांना देखील हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता पापळ, पुलगाव झालं, वर्धा, पारडी, नेर, यवतमाळ, दारवा, त्यासोबतच अरणी, डिग्रस, पांढरकवडा या सर्वत्र परिसरात आणि हिंगणघाटच्या भागात देखील आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।